Hello students, welcome to Target Government Job. I am Professor Vivek Madke. ही व्हिडिओ जी आपण बनवतोय ती फक्त महाडिस्कॉमची जी आता एक्झाम आहे त्या एक्झामसाठी ही मराठी व्याकरणाची व्हिडिओ बनवतोय. यामध्ये आपण मराठी व्याकरणामध्ये आपण पहिल्यांदा सिलेबस समजून घेऊ की मराठी व्याकरणामध्ये सिलेबस काय आहे. मराठी व्याकरण तसं बघायला गेलं तर खूप वास्ट आहे, पण आपण त्या मराठी व्याकरणाचे 2 भाग केलेले आहेत. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतोय. व्याकरणामध्ये आपण 2 पार्ट केलेत, एक मराठी ग्रामर आणि दुसरा पार्ट म्हणजे ग्रामर व्यतिरिक्त जो भाग आहे आपल्या मराठीमध्ये तो भाग. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल शब्द, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि उतारा. उतारामध्ये आपण जर बघितलं तर उतार्यामध्ये गद्य आणि पद्य. आता तुम्ही म्हणाल गद्य आणि पद्य हे काय आहे? गद्य म्हणजे आपण जो धडा असतो त्याला आपण गद्य म्हणतो, म्हणजे उतार्यावर प्रश्न असतात. आणि पद्य म्हणजे कविता दिलेली असते आणि त्या कवितेवर प्रश्न असतात. तर यामध्ये आपल्या एक्झाममध्ये जी आहे त्या एक्झाममध्ये आपल्याला उतार्यावर प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 99% गद्य विचारलेला असतो. एक कविता असते आणि त्या कवितेवरचे प्रश्न या एक्झाममध्ये नाही आहेत. तर आपल्याला इथे उतारा असेल, तो गद्य उतारा असेल आणि त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन दिलेले असतील. तर यामध्ये प्रिपरेशन करताना आपल्याला काय करायचं आहे? प्रिपरेशन करताना आपण पहिल्यांदा आता उतारा कशा प्रकारे एक्झाममध्ये उतारा आल्यावर तो कशा प्रकारे टॅकल करायचा, त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याकडे काही ट्रिक आहेत. ती जर ट्रिक तुम्ही यूज केली त्या ट्रिकनुसार आपण तो उतारा टॅकल करू शकतो. आणि दुसरा पार्ट आहे आपल्या व्याकरणामध्ये आपण जर बघितलं तर वर्णविचार, पहिला पार्ट वर्णविचार, याच्यावर हमखास प्रश्न असतो. दुसरा आहे संधी, याच्यावर सुद्धा क्वेश्चन असतो. तिसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती 8 आहेत. त्या 8 शब्दांच्या जातीवर कुठल्याही याच्यावर एक प्रश्न येतो. याच्यावर साधारणतः या शब्दांच्या जातीवर 2 ते 3 क्वेश्चन कंपल्सरी एक्झाममध्ये असतात. त्यानंतर चौथा आहे आपलं प्रयोग. चौथा आहे आपलं प्रयोग. प्रयोगामध्ये 3 प्रकार आहेत. भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. या 3 प्रकारावरच प्रश्न असतात. चौथा आहे तो मिश्र प्रयोग, त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीत. एक्झाममध्ये खूप जर डीपमध्ये नॉलेज हवं असेल तर ते खूप हाय लेवलच्या एक्झाममध्ये, जे मराठी MPSC लेवलचं जे आहे मराठी, त्या लेवलच्या एक्झाममध्ये ते मिश्र प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर वाक्याचे प्रकार. नेक्स्ट आहे वाक्याचे प्रकार. त्यानंतर आहे समास. समासानंतर आहे वाक्य पृथक्करण. त्यानंतर शब्दसिद्धी, सिद्ध व साधित शब्द, शब्दांच्या शक्ती, विरामचिन्हे, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकार आणि वृत्त. या महाडिस्कॉम एक्झाममध्ये आपल्याला वृत्त हा प्रकार अभ्यासाला नाही आहे. वृत्तावर या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. अलंकारावर विचारला तर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. शुद्ध अशुद्ध याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. विरामचिन्हे त्याच्यावर एक प्रश्न. शब्दांच्या शक्ती यावर एक क्वेश्चन. सिद्ध व साधित शब्द यावर एखादा क्वेश्चन असू शकतो. शब्दसिद्धीमध्ये म्हणजे एखादा शब्द येतात आणि तो शब्द कोणत्या भाषेतून आलाय, मग तो तत्सम आहे, तद्भव आहे, हे या प्रकारामध्ये मोडतं. वाक्यपृथक्करणमध्ये काय असतं? वाक्यपृथक्करणमध्ये आपल्याला उद्देश कोणता त्या वाक्याचा, क्रियापद कोणतं, त्याला विधेय म्हणतात, उद्देश विस्तार, विधेय विस्तार, हे भाग त्या वाक्यपृथक्करणमध्ये येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे समास यावर एक क्वेश्चन, कंपल्सरी क्वेश्चन आपल्या आन्सरमध्ये याच्यामध्ये असतो. क्वेश्चन पत्रिकेमध्ये, प्रश्नपत्रिका जी आहे त्यामध्ये समासावर 1 ते 2 क्वेश्चन असतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये ओळखायचं असतं की हा समासाचा कोणता प्रकार आहे. मग तो अव्ययीभाव समास असेल,
किंवा बहुव्रीही समास असेल, अशा प्रकारचे जे टाईप आहेत ते या समासामध्ये मोडतात. आपण याचे 2 पार्ट केलेले आहेत. तर आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं की हा जो आपला पहिला पार्ट आहे समानार्थी शब्द, त्यामध्ये आपल्या लायब्ररीमध्ये 1 नंबरचं जी बुक आहे त्यातून आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक, वाक्प्रचार आणि म्हणी, हे जे 8 टॉपिक आहेत हे टॉपिक आपल्याला त्या 1 नंबर बुकमधनं करायचे आहेत. आणि हा आता आपण एक बघूयात उतारा. उतारा कशा प्रकारे टॅकल करायचा. आपण स्क्रीनवर बघतोय एक उतारा आहे. उतार्याचं महत्त्वाचं म्हणजे उतार्यावर एक्झाममध्ये किती प्रश्न असतात. विचारले तर एक्झाममध्ये 3 प्रश्न असतात, नाहीतर 5. 4 किंवा 2 प्रश्न उतार्यावर नसतात. विचारले तर 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात, नाहीतर 5. बघा हा उतारा आहे. उतारा टॅकल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सांगतो मी. त्या पद्धतीने जर आपण गेलो तर उतारा नक्कीच टॅकल होऊ शकतो. उतार्यामध्ये काय असतं, टाईम कन्झ्युमिंग असतं, वेळ खूप लागतो. म्हणून यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे पहिल्यांदा आपण उतारा वाचणार नाही आहोत, तर पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड करणार आहोत. कारण काय होणार आहे, जेव्हा आपण क्वेश्चन रीड करू व त्याचे जे पर्याय आहेत, जे ऑप्शन आहेत, ते ऑप्शन आपण रीड केल्यानंतर आपल्याला तो प्रश्न कशावर विचारला याची आयडिया येणार. जेव्हा आपण सर्व क्वेश्चन रीड करू त्या क्वेश्चन नंतर आपण जो उतारा दिला तो उतारा वाचणार. कारण जेव्हा आपण उतारा वाचतोय, उतारा वाचताना आपल्याला क्वेश्चन आपल्या माइंडमध्ये असेल आणि मग आपण उतारा वाचता वाचता आपल्याला त्या क्वेश्चनचा आन्सर पटकन मिळून जाईल. या पद्धतीने गेलं तर आपला जो उतारा आहे तो लवकर सॉल्व्ह होईल. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली, जे क्वेश्चन विचारलेले असतात ते क्वेश्चन सिक्वेन्स वाईज असतात. म्हणजे हा जो उतारा आहे, या उतार्यावर तुम्ही जर वाचलं तर पहिला क्वेश्चन या 2 ते 3 ओळींवर असतो, दुसरा क्वेश्चन बघितलं तर हा मध्ये कुठेतरी असतो आणि तिसरा क्वेश्चन हा शेवटी असतो. सिक्वेन्स हाच असतो. मोस्ट ऑफ दी 90% याच प्रकारे क्वेश्चन आन्सर्स दिलेले असतात. बघूयात आपण हा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. बघूयात पहिला क्वेश्चन. आपण पहिल्यांदा क्वेश्चन रीड करूयात. मोराच्या फुलवलेल्या पिसाऱ्याचे वर्णन कसे केले आहे. पदन्यासाबरोबर डोलणारे डूल, पदलालित्याचा मनोरम नमुना, सौंदर्याचे विश्व, कोशागारातून काढलेले धन. दुसरा क्वेश्चन आहे, पदन्यास या शब्दाचा अर्थ लिहा. डौलदार पाऊल टाकणे, नाचणे, ठुमकणे, पदलालित्य. आणि तिसरा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या विषयावर वरील उतारा दिलेला आहे. सृष्टी, मोर, जंगल आणि पाऊस. आता हे आपण क्वेश्चन रीड केलेले आहेत. आता क्वेश्चन आपण जेव्हा उतारा वाचतो तेव्हा आपल्याला त्यासोबत क्वेश्चन जे आहेत त्याचे आन्सर पटकन मिळतील. बघा बरं, आपण उतारा वाचूयात. तू कधी राणावनातून हिंडला आहेस का. सृष्टीचा अत्यंत लाडका पुत्र तुला तेथे कुठेतरी पाहावयास सापडला असेल. तो चालू लागला म्हणजे पदलालित्याचा मनोरम नमुना तुला दिसेल. या मधुर पक्षाला बनवताना सृष्टी खुशीत असली पाहिजे. त्याच्या डोक्यावर तिने आपल्या हाताने काय सुंदर तुरा खोवला आहे. तिने त्याच्या कानात प्रत्येक पदन्यासाबरोबर डोलणारे डूल घातलेले आहे. तिने त्याच्या मानेवर व बाहूंवर हर तऱ्हेच्या रंगाची मिश्रणे लावली आहेत. पण त्याचा पिसारा असताना सृष्टीने आपली सारे धन कोशागारातून बाहेर काढले असले पाहिजे. बघा आपला पहिला क्वेश्चन काय होता, मोराच्या फुलवलेल्या पिसाऱ्याचे वर्णन कसे केलेले आहे. बघा हे उतार्यामध्ये दिलेले पिसाऱ्याचं वर्णन दिलेलं आहे. कसं केलेलं आहे वर्णन. ऑप्शनमध्ये बघा बरं काय ऑप्शन दिलेले आहेत आणि आपलं आन्सर काय येतं. पण त्याचा पिसारा असताना सृष्टीने आपले सारे धन कोशागारातून बाहेर काढले असेल. धन कोशागारातून. बघा आपलं पहिलं आन्सर आपल्याला मिळालं आहे 4th नंबरचं. 4th नंबरचं आपलं पहिलं आन्सर. म्हणजे जेव्हा आपण क्वेश्चन रीड करतो त्यानंतर उतारा वाचल्यावर आपल्याला पटकन त्याचा आन्सर मिळून जातं. दुसरा क्वेश्चन बघा, पदन्यास या शब्दाचा अर्थ लिहा. दुसरा क्वेश्चन आहे, पदन्यास या शब्दाचा अर्थ लिहा. आता या उतार्यामध्ये पदन्यास शब्द कुठे आला आहे तो बघायचा आणि त्या पदन्यासा ते वाक्य, त्या वाक्यामध्ये पदन्यासाचा काय अर्थ होऊ शकतो हे आपल्याला सांगायचं. तिने त्याच्या कानात प्रत्येक पदन्यासाबरोबर डोलणारे डूल घातले आहे.
बघा पदन्यास इथे आहे या वाक्यामध्ये काय अर्थ सूट होतो? डौलदार पाऊल टाकणे, नाचणे, ठुमकणे की पदलालित्य. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर डौलदार पाऊल टाकणे हे आपला आन्सर आहे, कारण हा जो ऑप्शन आहे या वाक्याशी मॅच होतोय, म्हणून आपला आन्सर आहे डौलदार पाऊल टाकणे. आणि तिसरा क्वेश्चन आहे, खालील कोणत्या विषयावर वरील उतारा, खालीलपैकी कोणत्या विषयावर वरील उतारा आहे? सृष्टी, मोर, जंगल, पाऊस. तर आपला आन्सर काय असेल? मोर, कारण हे वर्णन जे आहे ते सर्व कोणाचं केलेलं आहे? मोराचं वर्णन केलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला टॅकल करण्यासाठी आपण 3 गोष्टी लक्षात ठेवल्या. कुठल्या कुठल्या? पहिल्यांदा आपल्याला जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन्स रीड करायचे आहेत आणि ते क्वेश्चन्स रीड केल्यानंतर आपल्याला उतारा वाचायचा आहे. उतारा वाचल्यानंतर पहिला क्वेश्चन आणि मग उतारा. त्यासोबतच तुम्हाला बघा, आपण जर निरीक्षण केलं तर पहिला क्वेश्चन जो होता आपला तो या 4 ते 5 ओळींमध्ये होता. दुसरा क्वेश्चन त्याच्या खालीच होता अगदी बरोबर, आणि तिसरा क्वेश्चन त्यांनी ओव्हरऑल विचारला होता की एक्झॅक्ट काय आहे. अशा प्रकारचे 3 क्वेश्चन त्यांनी विचारले होते. अशा प्रकारचा आपण हा उतारा टॅकल करू शकतो. बघा पुढे जर आपण बघितलं, आपण आणखी एक उतारा घेऊयात यावरच. म्हणजे तुम्हाला आणखी आयडिया क्लिअर होईल तुमची की उतारा कशा प्रकारे टॅकल करायचा. बघा या उतार्यामध्ये तुम्ही जर बघितलं, बघा या उतार्यावरची आपण पहिल्यांदा क्वेश्चन रीड करूयात. क्वेश्चन रीड केल्यानंतर आपण उतारा वाचूयात. बघा, माणसे आपल्या जीवनात कोणती वलय निर्माण करतात? पैशांची, सुखसमृद्धी जीवनाची, ज्ञान प्रतिष्ठेची की प्रतिष्ठेची खरी खोटी? त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, बालकवींनी कोणता संदेश दिलेला आहे? हसू खेळू नाचू, आनंदी आनंदाचा, दुःखी कष्टी राहण्याचा आणि शांत राहण्याचा. म्हणजे अशा प्रकारे आपण सर्व क्वेश्चन रीड करून घेतलेले आहेत. 51, 52, 53, 54 अँड 55. बघा या उतार्यावर आपल्याला 5 क्वेश्चन दिलेले आहेत. आधीचा आपण जो उतारा बघितला त्याच्यावर 3 क्वेश्चन होते, म्हणजे उतार्यावर 3 किंवा 5 क्वेश्चन असतात. आता आपण उतारा वाचायला. पहिला क्वेश्चन काय होता आपला? माणसे आपल्या जीवनात कोणती वलय निर्माण करतात? बघा बरं, आपण आपले जीवन अनेक वेळा रुपये पैसे यांच्या हिशोबात बसवण्याचा प्रयत्न करतो. आपणाभोवती प्रतिष्ठेची खरी खोटी वलय निर्माण करतो. बघा पहिल्याच ओळीमध्ये आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे, खरी खोटी वलय निर्माण करतो. बघा प्रतिष्ठेची खरी खोटी. 51चा आपला आन्सर काय असेल? डी, प्रतिष्ठेची खरी खोटी वलय. दुसरा क्वेश्चन बघा, बालकवींनी कोणता संदेश दिलेला आहे? बघा बरं, पुढे रीड करूयात. आता हा जो क्वेश्चन आहे त्याच्याच पुढे याचा आन्सर असणार आहे, पुन्हा मागचं रीड करायची गरज नाही. नेक्स्ट बघा, त्यामुळे निर्माण होणाऱ्या चाकोरीला जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद माणण्याचा प्रयत्न करतो. जीवनात किती वेळा आपण मनसोक्त पावसात भिजायचे या कल्पनेने पावसात छत्री न घेता बाहेर पडलो आहोत. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, असा बालकवी आपणास संदेश देतात. बघा आपला क्वेश्चन काय होता? बालकवींनी कोणता संदेश दिलेला आहे? कोणता संदेश दिलाय? तर आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. बघा हा संदेश आपला याचा आन्सर आहे ऑप्शन बी. आपला आन्सर आहे बी, आनंदी आनंदाचा. तिसरा क्वेश्चन बघा, एखाद्याने कोणते उत्तर दिले तर आपणास आश्चर्य वाटेल असे लेखक म्हणतो? बघा पुढे रीड करू. पण निसर्गातील हा आनंद लुटण्यासाठी आपणापैकी किती जण बाहेर पडतात? संध्याकाळी घाईघाईने निघालेल्या एखाद्या गृहस्थास कुठे जातोस असे आपण विचारले आणि सूर्यास्त पाहावयास मी जातो असे आहे असे त्याने उत्तर दिले तर आपण निश्चित आ करून त्याच्याकडे पाहत राहू. बघा याच ओळीमध्ये आपला आन्सर दडलेला आहे. एखाद्याने कोणते उत्तर दिले तर आपणास आश्चर्य वाटेल? तर सूर्यास्त पाहण्यास जातो. त्या ओळीमध्येच आपला आन्सर आहे सूर्यास्त पाहण्यास जातो. बघा बरं बी. 53चा आन्सर आहे आपलं बी, सूर्यास्त पाहण्यास जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आजच्या काळात माणसे कशात रमत आहेत? बघा
नेक्स्ट बघा, अरुण, संध्या, रजनी, कौमुद्री वगैरे सृष्टी देवीची बालके शेवटी बालकवींच्या कवितेत राहतात आणि आम्ही चांदण्या रात्री विजेच्या दिवाच्या कृत्रिम प्रकाशात रमी खेळण्यात रमून गेलेला असतो. आता रमी हा जो खेळ आहे तो कुठे आहे? तो पत्त्यांमध्ये असतो. म्हणजेच आपल्या 54चा आन्सर काय असेल? पत्त्यांच्या खेळात. म्हणजे आजच्या काळातली जी माणसे आहेत ती कशात रमलेली आहेत? तर पत्त्यांच्या खेळात रमलेली आहेत. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, वरील उतार्यातून व्यक्त होणारा मतितार्थ कोणता आहे? तुम्ही जर उतारा नीट वाचला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ऑप्शन जर आपण बघितले, आपण ऑप्शन वाचूयात. माणूस व निसर्ग हे दोघे वेगळे आहेत. माणसाला निसर्गाची गरज नाही. माणूस निसर्गाला दुरावलेला आहे आणि माणूस निसर्गावर अवलंबून आहे. तुम्ही जर ऑप्शनचा नीट विचार केला आणि जर उतारा वाचलेला असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की या उतार्यातून आपल्याला त्यांनी माणूस आणि निसर्ग या दोघांचं वर्णन केलं आहे आणि दोघे भिन्न आहेत. म्हणून आपलं आन्सर काय असेल? ए ऑप्शन. माणूस व निसर्ग हे दोघे वेगळे आहेत, ते एक नाही आहेत. बघा, आपण जेव्हा हा उतारा सॉल्व केला त्या उतार्यामध्ये आपण क्वेश्चन बघितले. तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला पहिला क्वेश्चन जो भेटला तो या 1 ते 2 ओळींमध्ये भेटला. दुसरा जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर पुढच्या नेक्स्ट ओळींमध्ये भेटला. तिसरा क्वेश्चन जो होता तो त्याच्या पुढे होता, चौथा त्याच्या पुढे आणि पाचवा तो संपूर्ण त्या ओव्हरऑल उतार्यावर विचारलेला क्वेश्चन होता. म्हणजे क्वेश्चन जे असतात ते त्यांनी सिक्वेन्स वाईज विचारलेले असतात. म्हणजे आपण क्वेश्चन सॉल्व करताना आधीचं वाचायची गरज नाही, पुन्हा पहिल्यापासून पॅसेज रीड करायची गरज नाही, त्याच्या पुढचं नेक्स्ट रीड करू शकतो. आणि यावर आणखीन एक असा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे असा एक कंपल्सरी विचारला जाऊ शकतो. 5वा क्वेश्चन तो म्हणजे काय? या उताराला योग्य शीर्षक द्या. मग जे ऑप्शन असतात ते ऑप्शन आणि आपला उतारा हा कशाशी संबंधित आहे हे सर्व बघून आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. अशा प्रकारे आपण जो उतारा आहे तो टॅकल करू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, उतारा टॅकल करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन रीड करायचे आहेत. क्वेश्चन रीड केल्यानंतर उतारा जो आहे तो उतारा वाचायचा, मग पहिला क्वेश्चन आणि मग त्याचा आन्सर शोधायचा. असं असेल तर आपला जो उतारा आहे तो लवकर सॉल्व होईल, कारण उतार्यामध्ये आपला वेळ निघून जातो. ही मेथड जर अवलंबली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि आपला निश्चित तिथे वेळ वाचेल. यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो, काहींना जीवनाचं सार या उतार्यामध्ये दिलेलं असतं. काही जण काय करतात, अरे वा खूप छान उतारा आहे, मग त्यामध्ये ते खूप वेळ देतात, मग त्यातून अर्थ काय होतो आपल्या लाईफशी, मग याचा विचार करत बसतात. हा विचार आपण नंतर करू शकतो. पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला उतारा सॉल्व करायचा आहे. मग अशा वेळी टाईम न दवडता जी आपण मेथड सांगितलेली आहे त्या मेथडने आपण ते सॉल्व करू शकतो आणि त्याच मेथडने सॉल्व करायचे, जेणेकरून आपला वेळ आपल्याला वाचवायचा आहे. त्यानंतर आपण जे बघितलं होतं हे झालं आपलं मराठी व्याकरणाव्यतिरिक्त हा भाग कसा टॅकल करायचा. आणि हे जे बाकीचे राहिलेले आहेत समानार्थी विरुद्धार्थी शब्द, हे आपले लायब्ररीमध्ये 1 नंबरचं जे बुक आहे त्या बुकमधनं आपल्याला ते करायचं आहे आणि त्याच्यावरचे आपण सुद्धा सॉल्व करू शकतो. समानार्थी शब्दामध्ये काय असतं, समानार्थी शब्द विचारतात, नाहीतर कधी कधी काय होतं, एक शब्द देतात आणि त्याचे 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायांमधनं या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही, अशा प्रकारे सुद्धा विचारला जाऊ शकतो की या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. विरुद्धार्थी शब्दाचा पण त्याच प्रकारे विचारला जाऊ शकतो. वाक्प्रचार एक दिलेला असतो. म्हणी आपण पुढे नेक्स्ट क्वेश्चन पेपर जो घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ही आयडिया क्लिअर होईल तुमची. त्यानंतर आपला हा जो ग्रामरचा भाग आहे, आपण आता एक क्वेश्चन पेपर घेऊयात. त्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व करताना कशा प्रकारे सॉल्व करायचा, टाईम कन्झ्युमिंग असतो पण आपल्याला लवकरात लवकर सॉल्व करायचं, जेणेकरून आपल्या नेक्स्ट दुसऱ्या सेक्शनसाठी आपल्याला वेळ वाचला पाहिजे. यासाठी बघा ग्रामरचा पार्ट बघा. आपण उतारा बघितला, उतारावरचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे.
त्यानंतर आपण आता बघूयात, आता आपण क्वेश्चन बघूयात की क्वेश्चन कुठल्या प्रकारचे एक्झाममध्ये विचारतात आणि ते कशा प्रकारे टॅकल करायचे. 56 क्वेश्चन बघा. 56 क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी, खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द ओळखा. शब्द 3 प्रकारचे असतात, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी. तर खूप इझी आहे हे ओळखणं. आपण रोजच्या आपल्या जीवनामध्ये शब्द वापरतो. फक्त काय करायचे, पुल्लिंगी शब्द सांगितला असेल तर जो शब्द असेल त्या शब्दाच्या पुढे तो शब्द लावायचा, तो शब्द वापरायचा. तो शब्द वापरून जो शब्द आपण बोलतो तो म्हणजे पुल्लिंगी शब्द. ती वापरून जो शब्द बोलतो तो म्हणजे स्त्रीलिंगी शब्द. आणि ते वापरून जे आपण शब्द बोलतो ते म्हणजे नपुसकलिंगी. आता बघा, यामध्ये पुल्लिंगी शब्द सांगितलाय. पुल्लिंगी शब्द म्हणजेच काय, तो. आता नदी, नदीच्या पुढे आपण तो लावतो की ती लावतो, ती नदी म्हणतो आपण, म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे, पुल्लिंगी नाही. आपण ऑप्शन वाईज जाणार, पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसरा आहे कणिक. कणिक आपण काय म्हणतो, तो कणिक, ती कणिक की ते कणिक, आपण ते कणिक म्हणतो, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा हे नपुसकलिंगी आहे. तिसरा आहे देखावा. तो देखावा, ती देखावा का ते देखावा, तर तो देखावा, म्हणजे आपला आन्सर आहे तिसरं, देखावा. आणि झाड आपण ते झाड म्हणतो. आपल्याला त्यांनी शब्द विचारलेला आहे पुल्लिंगी शब्द, तर आपला आन्सर आहे देखावा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मी नदीच्या काठाने गेलो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. आता यामध्ये आपण जेव्हा आपण क्लासमध्ये लेक्चर घेतले होते तेव्हा सांगितलं होते की विभक्ती कशा प्रकारची असते, विभक्ती नेमका काय, हा कुठल्या प्रकारचा आहे विभक्ती. त्याच्यामध्ये काय असतं, विभक्तीमध्ये आपण बघितले की एकूण 8 आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर त्यामध्ये आपण काही विभक्ती प्रत्यय पाठ केलेले होते की प्रथमाला विभक्ती नाही आहे, द्वितीयाला सलाते सलानाते आहे, तृतीयाला नेहीशी आहे. ही जर विभक्ती पाठ असेल तर आपल्याला लवकर आन्सर मिळेल. बघा, अधोरेखित जो शब्द आहे तो शब्द आहे काठाने. कोणता प्रत्यय लागलाय, ने प्रत्यय लागला. कोणत्या विभक्तीमध्ये ने प्रत्यय असतो, प्रथमाला तर विभक्ती प्रत्ययच नाहीये, म्हणजे पहिला ऑप्शन गेलं. षष्ठी, षष्ठीचे प्रत्यय काय आहेत, चाचीचे, हा ऑप्शन सुद्धा गेला. सप्तमी, सप्तमीचे काय आहेत विभक्ती प्रत्यय, बरोबर, तैया, त ई आ हे प्रत्यय. मग राहिला आपला तृतीय, तृतीयाचे विभक्ती प्रत्यय काय आहेत, ने हेशी, ने, आणि इथे पण ने आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे तृतीया. म्हणजेच विभक्ती हा जो क्वेश्चन आला तर कशा प्रकारे टॅकल करायचा, ऑप्शन बघायचे. आपलं पाठ आहे माहिती तरी पण आपण ऑप्शन बघायचे, ऑप्शनने जायचं. ऑप्शनने गेलं तर लवकर आपलं आन्सर मिळेल. 58 बघा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा प्रश्न शब्दांच्या जाती यावर विचारलेला आहे. उभयान्वयी अव्यय असलेला योग्य पर्याय निवडा. तर हे आपल्याला माहिती पाहिजे, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय. ओके, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय सांगितलं होतं मी, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, दोन शब्द यांना जोडणारा शब्द. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध, म्हणजे दोन शब्द यांना जोडणारे दोन संबंध दाखवतात. ज्या शब्दाने दोन वाक्यांचा किंवा दोन शब्दांचा संबंध दाखवला जातो असे शब्द. तर यामध्ये आपण जर बघितलं बघा, व आणि पण म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहेत. ओके, तर आपला आन्सर काय, डी, व आणि पण म्हणून. नेक्स्ट आहे द्विगु समास. मी सांगितलं समासावर आपल्याला एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. समासावरचा क्वेश्चन बघा, यामध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन बघायचे, ऑप्शननुसार जायचं आहे. तुमची जर द्विगु समास ही जर कन्सेप्ट क्लिअर असेल, द्विगु समास म्हणजे काय, द्विगु समास म्हणजे काय, ज्या समासामध्ये पहिलं अक्षर जे आहे ते अक्षर कुठली तरी संख्या दर्शवतं. फॉर एक्झाम्पल जसं की नवरात्री, नवरात्रींचा समूह, 9 हा शब्द आहे, बरोबर. मग अशाच प्रकारे ऑप्शनमध्ये बघा बरं, मुखचंद्र, युधिष्ठिर, कृष्णार्जुन आणि सप्ता. आपला आन्सर काय असेल, सप्ता. कारण यातून द्विगु समास म्हणजे काय, त्या संख्येचा बोध होतो. 7 दिवसांचा समूह म्हणजेच सप्ताह. पुढचा क्वेश्चन बघा, प्रयोग ओळखा. प्रयोगावर एक क्वेश्चन
ठरलेला असतो आपल्या एक्झाममध्ये मराठीमध्ये. बघा, प्रयोग हा जो आहे यामध्ये क्वेश्चन टॅकल करताना आपल्याला पहिल्यांदा प्रश्न बघायचा आणि ऑप्शन बघायचे. ऑप्शन कोणते कोणते आहेत त्या ऑप्शननुसार आपण जायचं. बघा, प्रयोग ओळखा. मंजूने शेंगा खाल्ल्या. यामध्ये कुठला आहे? कर्मणी, भावे, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. प्रयोगाची कन्सेप्ट काय आपली? जर कर्ता बदलून क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्म बदलून क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग, कर्ता पण बदलला आणि कर्म पण बदललं तरी पण क्रियापद बदलत नाही तर ते कोणतं असतं? भावी प्रयोग. मग कर्ता बदलायचा, कर्ता बदलून बघायचं. मंजूने, मंजूने ही मंजू मुलगी आहे, आपण मुलाचं नाव घेऊयात तिथे. स्त्रीलिंगी तिथे आपण पुल्लिंगी घेऊयात. मंजूने. संजयने शेंगा खाल्ल्या. अरे, क्रियापद आपलं बदललेलं नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. म्हणजेच बघा, दोन ऑप्शन आपले एलिमेंट झाले. म्हणजे कोणते कोणते? हा सी ऑप्शन, सकर्मक कर्तरी, कारण तो कर्तरी प्रयोग नाहीच आहे, बरोबर. अकर्मक कर्तरी म्हणजे राहिले आपले दोन. एक कर्मणी प्रयोग असू शकतो किंवा भावे प्रयोग असू शकतो, दोघांपैकी कुठलाही. आता आपण कर्ता बदलून बघितलं, नाही बदलला. आपण कर्म बदलूयात. शेंगा हे कर्म आहे. मग मंजूने शेंगा, त्याची चिंच घेऊयात. मंजूने चिंच खाल्ली. क्रियापद बदललं. काय बदललं तेव्हा क्रियापद बदललं? कर्म बदललं तेव्हा क्रियापद बदललं. म्हणजेच हा कोणता आहे? कर्मणी प्रयोग आहे. क्लिअर? यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की कशा प्रकारे ओळखायचं. जर कर्त्याला प्रत्यय असेल आणि क्रियापद हे जर भूतकाळी असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं. ट्रिक काय होते आपली? कर्त्याला प्रत्यय असेल आणि क्रियापद जर भूतकाळी असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं. म्हणून इथे हा कर्मणी प्रयोग. ओके. कर्तरी प्रयोगामध्ये काय सांगितलं होतं ट्रिक? दोघांनाही प्रत्यय नसतो. कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय नसतं आणि वाक्य जे असतं ते वर्तमानकाळी असतं. आणि भाव्य प्रयोगाची ट्रिक काय सांगितली होती? तर कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतात आणि वाक्य हे एकारांत असतं. म्हणजे शेवटी एचा उच्चार असतो. मारले, खाल्ले, अशा प्रकारचं. पुढचा बघूयात प्रश्न 61. प्रवासात मोटार लागते तरी का प्रवास करता? या वाक्यातील अलंकार ओळखा. अलंकार हा असा भाग आहे मराठीमध्ये की त्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. अलंकाराचा प्रश्न सोडवताना आपल्याला ऑप्शननुसार जायचं आहे. ऑप्शन कोणते कोणते दिलेले आहेत, नाहीतर आपण तसा जर विचार करत बसलो तर आपला आन्सर भलतंच निघू शकतं. म्हणून ऑप्शन बघायचं. बघा, इथे 4 ऑप्शन दिलेत. एक श्लेष अलंकार, एक यमक अलंकार, अनुप्रास अलंकार आणि उपमा अलंकार. तर बघूया, आपल्याला प्रत्येकाची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. श्लेष अलंकार म्हणजे काय सांगितलं तुम्ही? तर दादा कोंडके अलंकार. दादा कोंडके म्हणजे काय? तर या लक्षात राहायला सोपं जातं का? तर एका शब्दाचे 2 अर्थ होतात. म्हणजे त्या वाक्यातून 2 अर्थ निघू शकतात. श्लेष अलंकार. यमक म्हणजे रायमिंग स्कीम आपण म्हणतो ते. यमक दिसतंय का कुठेही? ते बघायचं. अनुप्रास एकाच शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते, रिपिटेशन होतं एकाच शब्दाचं. उपमा म्हणजे काय? एखाद्याला त्याची उपमा दिलेली असते. बघूयात आता. यामध्ये यमक दिसतं कुठे? नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला. अनुप्रास दिसतं कुठे? एखादा शब्द रिपीट होतोय, पुन्हा पुन्हा रिपीट, तर नाही होत, म्हणजे हा अनुप्रास अलंकार नाही आहे. उपमा दिलेली आहे कुठे? नाही आहे. श्लेष अलंकार, आपला आन्सर आहे श्लेष अलंकार. बघा, 3 ऑप्शन एलिमेंट झाले. जो राहिला आपलं ते आपलं आन्सर मिळालं. श्लेष अलंकार का? तर या वाक्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला 2 अर्थ भेटतात. प्रवासात मोटार लागते तरी का प्रवास करता? मोटार लागते म्हणजेच काय? कोणाला काही त्रास होतो तर कोणाला जाण्यासाठी मोटारची आवश्यकता असते. म्हणून एका वाक्यातून त्या शब्दातून 2 अर्थ होतात, म्हणून हा श्लेष अलंकार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 62. खालील नपुसकलिंगी शब्द ओळखा. आपण बघितले होते शब्दाचे 3 प्रकार बघितले होते, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी. स्त्रीलिंगी म्हणजे ती शब्द यूज करायचा, पुल्लिंगीमध्ये तो शब्द यूज करायचा आणि नपुसकलिंगीमध्ये ते शब्द. आता ते शब्द प्रत्येक शब्दापुढे ठेवा आणि कुठलं भेटतं ते बघा, ते तुमचं आन्सर. ते कणीस,
तो झाडू म्हणतो आपण, ते झाडू म्हणत नाही, ती माय म्हणतो आणि तो डाग म्हणतो, म्हणजे ते कणीस, म्हणजे आपला आन्सर आहे पहिलंच ए ऑप्शन. आपला आन्सर आहे ए कणीस. बघूयात पुढचा क्वेश्चन. बघा 63 क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे 63, आपण हे काय आरंभले आहे, या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. बघा पुन्हा क्वेश्चन हा शब्दांच्या जाती हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणावर विचारला होता. आधी सुद्धा आपण बघितलं होतं शब्दांच्या जाती उभयान्वयी, त्यावर एक क्वेश्चन आला होता. हा क्वेश्चन बघा, आपण हे काय आरंभले आहे, या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. आता तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे सर्वनामाचे प्रकार जे आहेत ते माहिती पाहिजेत आणि प्रत्येकाची कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे. तर आत्मवाचक सर्वनाम अशा वेळीसुद्धा ऑप्शनने जायचं. ऑप्शन कसे एलिमेंट करायचे ते सांगतो मी. ऑप्शन वाचले, आत्मवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, तर ज्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. इथे क्वेश्चन मार्क आहे, येऊ शकतं तुम्ही म्हणाल. बघूयात आपण, आपल्याला त्यांनी फक्त काय सांगितलं आहे आपण. पुरुषवाचक सर्वनाम येऊ शकतं. संबंधी सर्वनाम दिले का त्यांनी, संबंध दाखवतोय नाही दाखवत, म्हणजे हा ऑप्शन आपला एलिमिनेट झाला. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःबद्दल माहिती सांगतो का, आपण हे काय, मी माझ्याबद्दल बोलतोय का, नाही बोलत, म्हणजे हा ऑप्शनसुद्धा एलिमिनेट झाला. तर इथे बघा, आपण हे काय आरंभले, आपण म्हणजे काय, मी दुसऱ्या समोरच्याबद्दल बोलतोय, मी तुमच्याबद्दल बोलतोय. आपण हे काय आरंभले आहे समोरच्याबद्दल. पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय येतं की आपण स्वतःबद्दल किंवा समोरच्याबद्दल जर बोलत असेल तर ते पुरुषवाचक सर्वनाम येतं. प्रथम पुरुष, द्वितीय आणि तृतीय हे 3 प्रकार आहेत. तर हे द्वितीय तर याचा आन्सर काय येईल आपलं पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्नार्थक येणार नाही, कारण इथे जे आहे आपण हे प्रश्न विचारण्यासाठी विचारलेलं नाही. याचा आन्सर आहे पुरुषवाचक सर्वनाम. बघा आपण बघितलं होतं व्याकरणाचा दुसरा भाग म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी. तर इथे एक क्वेश्चन आला बघा, वाक्प्रचार. इथे एक त्यांनी शब्द दिलाय ग्रहण सुटणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा. अशा प्रकारे प्रश्न विचारतात. एक वाक्प्रचार देतात आणि त्याचा अर्थ विचारला जातो. ऑप्शन बघा, अपयशातून बाहेर पडणे, दुसरा आहे दूर निघून जाणे, संकटातून सुटका होणे आणि संकट येणे. तर ग्रहण सुटणे याचा अर्थ काय होतो, संकटातून सुटका होणे. हे केव्हा शक्य होईल आपल्याला, जेव्हा आपण आपल्या क्लासमधलं 1 नंबरचं जे बुक आहे ते बुक जर आपण वारंवार वाचलं किंवा त्यातून ओव्हरलुक जरी केलं तर आपल्याला वाक्प्रचारांचा अर्थ समजू शकतो. किंवा आपण नेहमी किंवा हे आपण लॉजिकली सॉल्व करू शकतो. रोजच्या जीवनामध्ये आपण वापरतोच. थोडा लॉजिकचा यूज जरी वाचन नाही केलं, लॉजिकचा यूज करून आपण हे सॉल्व करू शकतो. बघा पुढचा क्वेश्चन आहे, पुढील वाक्याचा काळ ओळखा. बघा क्रियापदांमध्ये काळाचे अर्थ असतात. टेन्स, काळाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये बघा टेन्सेसवर हा क्वेश्चन विचारलेला आहे. ते नेहमीच गडबड घोटाळा करतात. हा क्वेश्चनसुद्धा सॉल्व करताना आपल्याला ऑप्शनने जायचं आहे. ऑप्शन बघायचे कोणते कोणते आहेत आणि त्यानुसार आपण सॉल्व करायचं. बघा रीती वर्तमानकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, साधा भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमानकाळ. हे जे क्रियापद जे आहे करतात ते वर्तमान काळाचं आहे. म्हणजेच साधा भूतकाळ नाही आहे ऑप्शन, अपूर्ण भविष्यकाळ देखील नाही आहे. म्हणजे राहिला ऑप्शन 2 रीती वर्तमानकाळ आणि अपूर्ण वर्तमानकाळ. आता या दोघांपैकी कोणता, रीती वर्तमानकाळ म्हणजे काय, जी क्रिया नेहमी घडते, एक रीत, ती क्रिया घडण्याची रीत दाखवलेली असते, ते म्हणजे रीती वर्तमानकाळ. आणि अपूर्ण वर्तमानकाळ म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्रिया अपूर्ण दाखवलेली असते. तर यामध्ये रीत दाखवलेली आहे आपल्याला की ती क्रिया कशी ती नेहमीच गडबड घोटाळा करते, नेहमीच करते, म्हणजे रीत दाखवलेली आहे आणि ते वर्तमान काळाचं आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, रीती वर्तमानकाळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ हे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये रीती वर्तमानकाळ कसं लक्षात ठेवायचं, त्यामध्ये करतात, करतो, करते हे 3 क्रियापद असतात वाक्याच्या शेवटी. करतात, करतो
करते. रीती भविष्यकाळमध्ये तुम्ही जर बघितलं तर असे, असू हे 2 शब्द असतात, म्हणजे या टाईपचे शब्द क्रियापद असतात. आणि भविष्यकाळामध्ये जाईल अशा प्रकारचे क्रियापद त्या शेवटी असतात. क्रियापद जर लक्षात ठेवलं हे तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, आपल्याला आन्सर पटकन मिळून जाईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलं, समानार्थी योग्य शब्द आपल्याला पर्यायामधनं निवडायचा आहे. वानगी. बघा वानगी या शब्दाचा समानार्थी योग्य शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. ऑप्शन बघा, रवानगी, अडवणूक, पोटभरू आणि उदाहरण. जर आपलं वाचन असेल आणि निरीक्षण तर आपण समानार्थी शब्दाचा आन्सर देऊ शकतो. तर याचा आन्सर आहे उदाहरण. वानगी या शब्दाचा अर्थ होतो उदाहरण. बघा हे आपण जेव्हा आपण जास्तीत जास्त वाचन करू तेव्हा आपण याचा आन्सर देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, अप्पलपोटा या शब्दासाठी योग्य शब्द समूहाचा पर्याय निवडा. आपण हे नेहमीच्या जीवनामध्ये वापरणारे शब्द आहेत. बघा, दुसऱ्याची चिंता करणारा, मोठे पोट असलेला, स्वतःचाच फायदा पाहणारा, निस्वार्थ भावनेने वागणारे. म्हणजेच काय, अप्पलपोट्या म्हणजे काय, आपण म्हणतो ना एखाद्याला की हा अप्पलपोट्या, म्हणजेच काय, स्वतःचाच फायदा पाहणारा. म्हणजे आपला आन्सर काय आहे, सी, स्वतःचाच फायदा पाहणारा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या वाक्यासाठी योग्य अर्थाची म्हण पर्यायामधून निवडायची आहे. बघा, भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. आपण बघितलं आधी समानार्थी शब्द होता, नंतर वाक्प्रचार आला, शब्दसमूहाचा होता एक शब्द, आणि आता आहे म्हण. बघा बरं काय येऊ शकतं सांगा. पर्याय बघा, नाव मोठं आणि लक्षण खोटं, उथल पाण्याला खळखळाट फार, ओठात एक पोटात एक, भपका भारी खिसा खाली. बघा भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. म्हणजेच काय, कोणता आहे पर्याय मिळता जुळता, तर नाव मोठं आणि लक्षण खोटं. नाव मोठं आणि लक्षण खोटं. बघा नेक्स्ट 69, ज्या वाक्यात कर्त्याला कृती करण्यासाठी बाह्य घटक प्रेरित करतो अशा क्रियापदाला टिंबटिंब क्रियापद म्हणतात. डॅश क्रियापद म्हणतात. संकेतार्थी, आज्ञार्थी, स्वार्थी की प्रयोजक. जेव्हा आपण क्रियापद हा टॉपिक जो बघितला होता त्यामध्ये आपण हे प्रकार अभ्यासलेले आहेत की स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, शक्य, प्रयोजक हे जे आहेत आपण अभ्यासले होते. तर आपली कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपला आन्सर असेल प्रयोजक. कारण प्रयोजक म्हणजेच काय, तर बाह्य घटक त्याला प्रेरित करतं. जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, आई मुलाला हसविते. प्रयोजक आहे ना, बाह्य घटक त्याला प्रेरित करतं, म्हणून आपला आन्सर आहे प्रयोजक. प्रयोजक. पुढचं बघा, दगडापरीस वीट मऊ शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा. बघा शब्दांच्या जातीवर पुन्हा एक प्रश्न आला. हा तिसरा प्रश्न बघतोय आपण शब्दांच्या जातीवर. म्हणजे शब्दांच्या जातीला वेटेज मराठी व्याकरणामध्ये आहे, त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. दगडापरीस वीट मऊ शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा दगडापरीस या परीस शब्दाखाली त्यांनी अंडरलाईन केलेले की हा शब्द या ऑप्शन जे दिलेत तुलनावाचक, हेतुवाचक, करणवाचक की कैवल्यवाचक यापैकी कोणता शब्द आहे. या 4 पर्यायापैकी जर आपण याचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपलं लक्षात येईल की इथे आपण तुलना केलेली आहे ते कशा आहे, तुलनावाचक आहे. दगडापरीस वीट मऊ म्हणजे परीस हा शब्द कोणता आहे, तर तुलनावाचक शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 71 क्वेश्चन, गजानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह करा. बघा समासामध्ये 2 प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे तो समासाचा प्रकार ओळखायचा आहे की कोणता आहे, अव्ययभाव समास आहे, बहुव्रीही आहे की तत्पुरुष समास आहे. या प्रकारे आपण त्याचा समास ओळखायचा असतो. किंवा एखादा शब्द देतात आणि त्या शब्दाचा विग्रह करायला सांगतात की ऑप्शन देतात की या 4 पैकी या शब्दाचा विग्रह काय असेल. आपण जर बघितलं गजानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता,
त्यांनी जर यामध्ये आपल्याला विचारलं असतं की गजानन हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे, तर आपलं आन्सर आलं असतं बहुव्री. बहुव्री म्हणजे काय की ज्यातून आपल्याला तिसऱ्या शब्दाचा बोध होतो. गजानन म्हणजे गणपती, त्या शब्दाची विग्रह सांगितलं आहे, तर आपला आन्सर काय असेल? गणपती गणू गजासारखे आनन आहे असा तो की हत्तीसारखा प्राणी. तर आपला आन्सर काय असेल? गजासारखे आनन आहे असा तो. गजासारखे आनन आहे ज्याचे आहे असा तो म्हणजेच गजानन. म्हणजेच काय, आपल्याला समासाचा विग्रह देखील करता आला पाहिजे. म्हणजे यामध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, धर्म हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आपण ग्रामरचे जे प्रकार बघितले की ग्रामरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकरण आहेत आपल्याला मराठीमध्ये, तर त्यामध्ये एक हा जो आहे शब्दसिद्धी हे प्रकरण आहे, त्यामध्ये हा शब्द मोडतो. शब्दसिद्धीमध्ये आपल्याला संस्कृत शब्द म्हणजे कोणते कोणते? तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि विदेशी शब्द हे 4 आहेत. मग कोणता एखादा शब्द देतात, हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे किंवा हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. जसं इथे दिलं त्यांनी, धर्म हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. तर तुम्ही जर नीट निरीक्षण जर केलं, ऑप्शन जर बघितले आपण पर्याय बघूयात काय काय आहेत पर्याय. पर्याय तुम्ही जर बघितलेत, देशी शब्द, तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि परभाषी शब्द. तुमच्या या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला लक्षात येईल, देशी म्हणजे आपल्या देशातले शब्द, तत्सम म्हणजे काय, संस्कृतमधनं जसेच्या तसे आपल्या भाषेमध्ये आलेले शब्द, त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, त्या शब्दामध्ये बदल झालेला नाही. तद्भव म्हणजेच काय, तद्भव शब्द म्हणजे काय, संस्कृतमधले शब्द पण त्या शब्दांमध्ये बदल करून आपण मराठी भाषेमध्ये त्यांचा एक शब्द तयार केला. जसं कर्ण, त्याचा आपण मराठीमध्ये कान म्हणतो, पर्ण त्याला पान म्हणतो. आणि परभाषी शब्द काही तमिळमधनं आलेत, फारशीमधनं आलेत, उर्दूमधनं आलेत, हिंदीमधनं शब्द आलेत, ते परभाषी शब्द. तत्सम शब्द, आता धर्म हा जो शब्द आहे तो तत्सम शब्द आहे, म्हणजे संस्कृतमधनं आपण जसं तसं आपल्या मराठी भाषेमध्ये हा शब्द आलेला आहे, तो शब्द म्हणजे धर्म. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण 1 नंबरचं जे आपल्या क्लासमध्ये बुक आहे तर ते जर आपण वाचलं तर आपल्याला ते नक्कीच आन्सर देता येईल. पुढचा क्वेश्चन बघा, 4-4चे गट हे संख्या विशेषण कोणत्या प्रकारात मोडते? बघा पुन्हा क्वेश्चन हा शब्दांच्या जाती यावर विचारलेला आहे की संख्या विशेषणामध्ये त्यांनी प्रकार दिलेले आहेत की हे कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे. बघा 4-4चे गट हे संख्या विशेषण कोणत्या प्रकारात मोडते? अशा वेळी ऑप्शन बघायचे. ऑप्शनमध्ये काय, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, गणनावाचक की पृथकत्ववाचक. तर यामध्ये तुम्ही जर कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर आपला आन्सर असेल पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आपला आन्सर असेल पृथकत्ववाचक संख्या विशेषण, कारण त्याचे 2 भाग केलेत. विशेषण विशेषणाबद्दल माहिती सांगते. 4-4चे गट. क्रमवाचक म्हणजे काय, पहिला, दुसरा, तिसरा. आवृत्ती म्हणजे काय, चौपट, दसपट असे शब्द येतात. गणनावाचकमध्ये मोजू शकतो आपण 10 मुली, 15 मुली, 10 मुले, म्हणजे आपण जे मोजू शकतो ते. म्हणजे संख्या विशेषण म्हणजे काय, जे आपल्याला संख्या दर्शवतं. बट त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार दाखवलेले आहेत. इथे हा जो आहे 4-4चे गट, याचा आपला आन्सर आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. 74वा प्रश्न बघा, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. पुन्हा शब्दांच्या जाती. सर्वनाम यावर विचारलेला आहे. शब्दांच्या जातीमधलं सर्वनाम हे जे प्रकरण आहे त्याच्यावर विचारलेलं आहे. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. ऑप्शन बघा, हा, मी, कोण, आपण. कोणता असेल सांगा बरं? बरोबर, हा हे काय आपलं दर्शक सर्वनाम आहे, कारण एखाद्याला आपण दर्शवू शकतो. हा याने आपण काय एखाद्याला दर्शवतो, म्हणून आपला आन्सर काय, हा. मी हे दर्शक सर्वनाम नाही आहे, ते स्वतःबद्दल बोलतो आपण. कोण, आपण. कोण हे प्रश्न विचारण्यासाठी आपण यूज करतो. आपण सुद्धा यूज करतो. त्याच्यामध्ये आपण जे आहे आपण बघितले होते सर्वनामाचे प्रकार, त्याच्यामध्ये आपण हा शब्द येतो आत्मवाचक सर्वनामामध्ये. ओके.
पुढचा क्वेश्चन बघा 75. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा. बघा आपण शब्दसिद्धी हे जे तुम्हाला टॉपिक सांगितलं होतं त्यामध्ये हा शब्द येतो. म्हणजे कोणता? संस्कृतमधले शब्द असतील, फारशीमधले शब्द असतील, उर्दू असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल. या एक आपल्या क्लासमध्ये जी बुक आहे 1 नंबरचं बुक, त्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे. बघा खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. त्या 4 पैकी आपल्याला संस्कृत शब्द ओळखायचा आहे. बघा विसावा, विश्रांती, विश्राम, आराम. यापैकी काय असेल आन्सर आपलं? विसावा. विसावा तर नाही आहे आन्सर. हे जेव्हा आपण वाचन करू तेव्हा याचा आपल्याला आन्सर मिळेल. यामध्ये आपला आन्सर आहे विसावा, विश्रांती, विश्राम आणि आराम. विश्रांती किंवा आराम या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. बघा बरं, आपण जर बघितलं तर विसावा हे तर नाही आहे संस्कृत शब्द. आराम हा पण आपला मराठी शब्द आहे, तो संस्कृतमध्ये नाही आहे. विश्राम किंवा विश्रांती, तर 2 ऑप्शन आपले एलिमिनेट झाले. 2 ऑप्शन कोणते एलिमिनेट झाले आपले? विसावा आणि आराम. राहिला विश्राम आणि विश्रांती. ऑप्शन एलिमिनेट करून हे शब्द असे ओळखायचे आहेत, विश्राम किंवा विश्रांती. तर आपला आन्सर काय असेल? विश्रांती. विश्रांती हे आपलं आन्सर आहे. तुम्ही जर आपण दूरदर्शन पाहतो, दूरदर्शन पाहताना आपल्याला अनेक शब्द असे आढळतात. आपण जर सिरियल जर पाहत असू तर त्यामध्ये संस्कृत शब्द भयंकर असतात. जेव्हा आपण ऐकतो हे शब्द तर तेव्हा आपल्याला त्याचा आन्सर येऊ शकतं, किंवा आपल्याकडे पुस्तक आहे ते आपण पुस्तक वाचलं तर आन्सर आपण देऊ शकतो. म्हणजेच मित्रांनो, आपण बघितलं की मराठी व्याकरण खूप सोपं आहे. मराठी व्याकरणामध्ये आपण फक्त त्याचा बाऊ केला आहे की मराठी व्याकरण खूप कठीण आहे, कठीण आहे. आपण काय केलं इथे बघितलं, तुम्ही जर बघितलं असेल तर आपण मराठी व्याकरणाचे 2 भाग केलेले आहेत. भाग केल्यामुळे आपल्याला ते अभ्यास करणं देखील सोपं जातं. 2 भागामध्ये अभ्यास करणं सोपं जातं. हा पहिला भाग जो आहे आपल्या एक्झामसाठी, महाडिस्कॉमची आपली एक्झाम आहे, त्या एक्झाममध्ये हे 2 पार्ट आहेत. हा जो पहिला पार्ट आहे आपला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, या पार्टवर आपल्याला 10 क्वेश्चन असणार आहेत. त्या 10 क्वेश्चनमध्ये आपल्याला उतार्यावर 3 ते किंवा 5 क्वेश्चन असतील, आणि बाकी 5 क्वेश्चन जे आहेत ते एक वाक्प्रचार असेल, म्हणी असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द किंवा शब्दसमूहाबद्दल शब्द, यापैकी कुठलाही क्वेश्चन येऊ शकतो. हा एक पार्ट. दुसरा पार्ट म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं होतं की व्याकरणाचा, मराठी व्याकरणाचा भाग. व्याकरणावर आपण जर बघितलं, आपण आत्ता क्वेश्चन पेपर सॉल्व केला, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वर्णविचार, संधी, शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती हा जो टॉपिक आहे, शब्दांच्या जाती, तर या शब्दांच्या जातीला वेटेज जास्त त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये शब्दांच्या जाती यावर क्वेश्चन जास्त विचारलेले आहेत. मग ते नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापदावर असतात, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवलप्रयोगी. हे जे 8 आहेत शब्दांच्या जाती, यावर क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर प्रयोग. बघा आपण प्रयोगावर सुद्धा प्रश्न बघितले, प्रयोगावर सुद्धा क्वेश्चन असतात. त्यानंतर वाक्याचे प्रकार, समासावर क्वेश्चन बघितला आपण, शब्दसिद्धी, वाक्यपृथक्करण याच्यावर क्वेश्चन, याच्यावर सुद्धा क्वेश्चन असतात. सिद्ध व साधित शब्द, विरामचिन्हे, शब्दांच्या शक्ती, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकार आणि वृत्त. वृत्त तर आपल्याला अभ्यासाला नाही आहे. अलंकारावर एक क्वेश्चन होता, आपण बघितलं श्लेष अलंकार, ज्याला आपण नाव दिलं होतं दादा कोंडके अलंकार. म्हणजेच आपण जर सिस्टमॅटिक स्टडी जर केला मराठी व्याकरणाचा, तर नक्कीच आपली जी एक्झाम आहे ती एक्झाम आपण टॅकल करू शकतो. थँक्यू स्टुडंट्स, अँड ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. थँक्यू.